महिला आरक्षण मुद्द्यावरून राजकारण तापलं. भाजपच्या आरोपांविरोधात काँग्रेसही मैदानात. काँग्रेसचे नेते आज देशभरात पत्रकार परिषदा घेणार. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा आज जन आक्रोश मोर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. जांभोरी मैदान ते वरळी डोम मोर्चा. महिला आरक्षण विधेयकाबाबत खुली चर्चा. मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना आव्हान, तर वेळ आणि जागा तुम्ही ठरवा. चर्चेसाठी तयार. सुप्रिया सुळेंचं प्रति आव्हान. राज्यातील 17 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी आजपासून संपावर. 2 वर्षांपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक. शासकीय विभाग, शाळांसह आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता. बारामतीत सुनेत्रा पवारांच्या सभेसाठी सुप्रिया सुळे हजर राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांसह महायुतीच्या नेत्यांसोबत सांगता सभा पार पडणार. राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही एकनाथ शिंदे धक्कातंत्राचा वापर करणार. एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर असल्याची चर्चा. मुंबईत शिंदे आणि कडूंची भेट झाल्याची माहिती. भोंदू अशोक खरात भोवती ईडीनं चौकशीचा फास आवळला. मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू झाल्याची सूत्रांची माहिती. तर ईडी लवकरच खरातचा ताबा घेण्याची शक्यता. नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपींच्या मोबाईलमधून धक्कादायक तपशील समोर. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून महिलांवर मानसिक दबावासह छळवणुकीचे प्रयत्न. दररोज आक्षेपार्ह मेसेज पाठवून छळ केला जात असल्याची माहिती. त्र्यंबकेश्वर दर्शन पास काळाबाजारातील आरोपी पुरुषोत्तम कडलकच्या खात्यामध्ये लाखोंचे व्यवहार. वर्षभरात 1,13,00,000हून अधिकचे व्यवहार. कडलकनं भाविकांकडून रोख रक्कम घेऊन खात्यात जमा केल्याचा संशय. राज्यातल्या 18 जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट. बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणामध्ये बदल. पावसामुळे उष्णतेची तीव्रता कमी होणार.